ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। कायमच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्यात यावर्षी एक वेगळं आणि विदारक चित्र जे आहे ते पाहायला मिळालं। यावर्षी अक्षरशः पावसानं थैमान घातलं आणि यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं प्रचंड नुकसान झालं। अनेकांच्या घरामध्ये पाणी गेलं, अनेकांचे पशुधन सुद्धा वाहून गेले आणि याचा परिणाम थेट जे आहे ते लहान मुलांवरती सुद्धा झाला, कारण की अक्षरशः कधी न अनुभवलेला पाऊस असा या विद्यार्थ्यांनी अनुभवला आणि त्यांच्या मनामध्ये एक पावसासंदर्भातली भीती जी आहे ती कायमची मनावरती कोरली गेली। खरं तर आपण सध्या भूम तालुक्यातील ज्योतिबाची वाडी इथल्या शाळेमध्ये आहोत आणि इथले विद्यार्थी आहेत। खरं तर त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सध्या काय भावना आहेत आपण जाणून घेणार आहोत। कधी न अनुभवलेला पाऊस खरं तर तुम्ही अनुभवलेला आहे। पाऊस एवढा मोठ्या प्रमाणात अनुभवला, काय वाटतंय, म्हणजे काय कशा सध्याची मनावस्था आहे तुमची? आम्ही असा पाऊस कधीही पाहिला नव्हता। आमच्या गावात शेजारील ईट या ठिकाणी मांजरा नावाचे एक मोठं तलाव आहे। त्या तलावाचे पातळी त्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि त्याच्या शेजारील गावे ही पाण्याखाली होती। आता त्याचा पूर जरा कमी झालेला आहे, तरीही शेतात पाणी आहे। आमच्या गावात आज सकाळीच आम्ही शाळेत येताना 10-10:30 पर्यंत पाऊस होता। आमच्या शाळेचे टायमिंग टळून गेले होते, तरीही आम्ही 11:30 वाजता शाळेत आलो। आपण बघू शकतो की आणखी काही विद्यार्थी या ठिकाणी आहेत। मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, मोठं नुकसान झालं, मनाला प्रचंड वेदना होत्यात। सध्या आई वडील सुद्धा त्या एक वेगळ्या व्यवस्थेतून जात आहेत। काय तू सर्व अनुभवते, घरी काय चर्चा असते आणि काय सध्या संकट समोर तुमच्या सर्व घराच्या समोर उभं राहिलंय? घरी सारखं म्हणत असतात शेतात पाणी साचलंय। आम्हाला तर वाटायचं दिवाळीला आता ह्या वेळेस पीक चांगलं येईन, आमची इच्छा पूर्ण होती, नवे ड्रेस भेटतील, फटाके भेटतील। पण काय करावं, आता पाऊस एवढा मोठा आलाय की पीक पण निघणार नाहीत आणि ह्या पावसानं खरं तर म्हणजे आमच्या स्वप्नावर सुद्धा पाणी फिरलेलं आहे। त्यामुळं असं वाटतं की सरकारने आमच्या इच्छांची अंमलबजावणी करावी व ओला दुष्काळ जाहीर करावा। आपण बघू शकतो खरं तर हे विद्यार्थी आहेत, ते विद्यार्थी सुद्धा अगदी पोटतिडकीकडे सांगतात की सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, आमच्या शेतकरी बापाला कुठेतरी त्यांनी आधार द्यावा। मोठा पाऊस पडलेला होता, प्रत्येकाच्या घरामध्ये असेल किंवा शेतामध्ये पाणी गेलेलं होतं। काय तू असं याच्यापूर्वी कधी पाऊस असा अनुभवला होता किंवा काय कशी विदारक परिस्थिती इथं होती? आता या पावसामुळे आमच्या शेतकऱ्यांना खूप नुकसान झालेलं आहे। यामुळे काही शेतकऱ्यांची गोठ्यातील जनावरे वाहून गेले आणि शाळेमध्ये आम्हाला येण्यासाठी 10:30चा टायमिंग असतो, तो 10:30चा टायमिंग असतो, तो 11:30ला गेला। आज आम्ही इतक्या उशिरा आलो की आम्हाला शाळेत येण्यासाठी पाऊस थांबण्याची वाट बघावी लागली आणि शेतकऱ्यांच्या शेतात इतके पाणी साचले आहे की ते शेतातले पीक ही नीट उगणार नाही। बरं, आता तुमच्या घरी सुद्धा आता मोठ्या प्रमाणात ज्योतिबाची वाडी बघितलं तर मोठ्या गायी आहेत, जनावर आहेत, अनेकांचे कडबे वाहून गेलेत, गंजी वाहून गेलेत। तर आता काय घरचे काय चर्चा करत असतात गायींना टाकण्यासाठी किंवा काय कशी परिस्थिती सध्या? घरच्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे, कारण की घरच्यांना जनावरांना टाकण्यासाठी कडबा आणि ते उरून राहिलेलं नाही, त्यामुळे आमची परिस्थिती खूप वाईट आहे। आपण बघू शकतो की खरं तर हे सर्व विद्यार्थी आहेत, ते विद्यार्थी सुद्धा अगदी व्यथित झालेले आहेत। त्यांच्या शेतकरी बापाची जी व्यथा आहे ती अगदी त्यांच्या मनावरती सुद्धा कोरलेली आहे। म्हणजे साहजिकच सर्व आर्थिक गणित जे आहे ते आर्थिक गणित शेतकऱ्याचं कोलमडलेलं आहे आणि याचा परिणाम थेट या विद्यार्थ्यांवरती सुद्धा झालेला आहे। कधी न भूतो न भविष्यते बरसणारा पाऊस या विद्यार्थ्यांनी अनुभवला आहे आणि एकेकाळी पावसाची मजा घेणारे, पावसाचा आनंद घेणारे विद्यार्थ्यांच्या मनावरती सुद्धा या पावसाची भीती जी आहे ती कायमची कोरलेली आहे। त्यामुळे विद्यार्थी म्हणतात की असा पाऊस आम्ही कधी अनुभवलेला नव्हता आणि आमच्या बापाच्या आयुष्यामध्ये किंवा त्यांना जो संघर्ष आलेला आहे, हे संघर्ष जर दूर करायचा असेल तर शासनानं ओला दुष्काळ जाहीर करावा आणि आमच्या बापाला मदत करावी अशी मागणी जी आहे ती विद्यार्थी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, ज्योतिबाची वाडी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।